जे मी ऋषिकेश बोलले. आपण बघत आहात लोकनायक न्यूज. आज मी उभा आहे दामोनगर वार्ड क्रमांक 26. या ठिकाणी माझ्यासोबत उभा आहे वार्ड क्रमांक 26 चे अधिकृत उमेदवार बीएसपी तर्फे लखन कटरमल. आज आपण त्याच्यासोबत संवाद साधणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपल्या पक्षातर्फे आपल्याला अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याबद्दल धन्यवाद. लोकनायक न्यूजचा की तुम्ही आमची रिपोर्टिंग करत आहेत आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक 26 मधून मी एक स्थानिक उमेदवार म्हणून इथं उभा राहिलेलो आहे. आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळं मला इथले प्रश्न, इथली समस्या, या वन विभागामध्ये किती त्रास होतो लोकांना हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे मी ह्या स्थानिक विभागामधून उभा राहिलेलो आहे. कारण की इथले अनेक लोकांना आम्ही जिंकून दिलं, नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार पण झाले. त्यांनी वन विभागाकडे लक्ष दिलं नाही. कारण की आमच्या एवढ्या समस्या आहे की त्या समस्याचं एकही निवारण केलेलं नाही त्याला मनुवादी सरकारनी, मनुवादी पक्षांनी. आणि त्याला स्थानिक जे आमचे नगरसेवक होते त्यांनी 5 वर्ष आमच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे मी माझा जो अजेंडा आहे, माझ्या जो समाजाचा, माझ्या त्या विभागातला, माझ्या ज्या माता बहिणीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन मी या विभागामध्ये उभा राहिलेलो आहे. इथं सगळ्यात मोठा प्रश्न आम्हाला घर नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न घर नाहीये. आणि त्याच्यानंतर आम्हाला रस्ते नाहीये, वीज नाहीये, बिल नाहीये, पाणी नाहीये, शौचालय नाहीये. म्हणजे आम्ही आमचं जीवन आमच्या हातामध्ये घेऊन जगत आहे. कारण की 2000 साली आमचे घर तुटून आज 25 वर्ष झाले आम्हाला घर मिळत नाही. 2015 साली आमच्या विभागामध्ये आग लागली तेव्हा पण आम्हाला देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला पुनर्वसन करू. अजूनही पुनर्वसन केलं नाही. 8 वर्ष झाले घर जळून. तरी आम्ही आमचं जीवन ह्या झोपडपट्टीमध्ये, या वन विभागामध्ये जगत आहे. पण मी या समाजाला सांगू इच्छितो, इथल्या विभागातील नागरिकांना सांगू इच्छितो, मला तुम्ही निवडून द्या, मी तुमचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. सर, हा परिसर पूर्ण वन विभागाचा आहे. जर आपण भविष्यात निवडून आलात तर कशा प्रकारे आपण योजना राबवतात? मी जर निवडून आल्यावरती सगळ्यात प्रथम इथे घरासाठी लढणार. महानगरपालिकेकडे मी प्रश्न करणार. महाराष्ट्र राज्याकडे, सरकारकडे प्रश्न करणार. कारण की त्याला स्थानिक नगरसेवक असणार तो तिकडे जाऊन प्रश्न मांडणार. इथं स्थानिक कोणी आहेच नाही ना, आमचे प्रश्न कोणी मांडत नाही. मग मी माझ्या जे संविधानात तरतूद आहे त्या संविधानाच्या नियमाने मी ते प्रश्न राज्य सरकार, महानगरपालिकेकडे मांडण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्या माध्यमातून ते काम मी करणार. जर वरच्या साईडला आपण बघतोय की पूर्णपणे अंधार आहे, तर इकडे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतात. त्याबद्दल आपण काय बघताय? माझा जाहीरनाम्यामध्ये मी दिलेलंच आहे, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये सोलर पॅनल लावणार. आणि जिथं जिथं अंधार आहे त्या ठिकाणी सोलर पॅनल मी प्रत्येक विभागामध्ये, गल्ली गोळ्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार. तर झोपडपट्टी तर आहेच, वन विभागही आहे. त्या व्यतिरिक्त इथं जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी कुठल्या योजना तुम्ही राबवतात किंवा स्टॉल वगैरे लावायच्या संदर्भात माहिती घेतात? इथल्या जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी मी त्यांना रोजगार उपलब्ध कसा होईल त्याचा मी प्रयत्न करणार. एक छोटासा त्यांचा उद्योग कसा सुरू होईल, ते कोणावर स्वतःवरतीच अवलंबून राहिले पाहिजे, इतरावर अवलंबून नाही राहिले पाहिजे. त्याच्यासाठी मी त्यांचा जो रोजगार असणार त्या माध्यमातून ती योजना मी राबवणार.